नांदेडमधून। नांदेडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार आहे। तर जरांगेंच्या रॅलीमुळे शहरातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले। शाळा महाविद्यालय बंद आहेत आणि शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। तर मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यामध्ये सध्या संवाद रॅली काढतात। त्यांची सगळ्यात आधी हिंगोली शहरामध्ये रॅली निघालेली होती, त्यानंतर परभणीमध्ये आणि आता नांदेडमध्ये त्यांची ही शांतता रॅली आज निघणार आहे। त्यामुळे आज नेमकं ते काय बोलणार ते बघावं लागेल। हिंगोली आणि परभणीनंतर नांदेडमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता संवाद रॅली होणार आहे। ही रॅली जी आहे राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, श्रीनगर, शिवाजीनगर, दादर, त्यानंतर जे आहे वजीराबाद SP ऑफिस, तिथून ही जी रॅली आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांच्यापर्यंत ही रॅली संवाद रॅली होणार आहे। त्यामध्ये लाखोच्या संख्येत मराठा बांधव जे आहेत सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी जे आहे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्यामध्ये शहर वाहतूक शाखेच्या वतीने तात्पुरता बदल केलेला आहे। तर शिक्षण विभागाकडून शाळा असतील, महाविद्यालय असतील, त्यांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण शहरामधील हे जे सर्व रस्ते जे आहेत ते मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे हे गच्च भरलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। तर सुरक्षेच्या कारणास्तव 5000 मराठा स्वयंसेवक तर 1000 महिला स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहेत। तर पोलीस प्रशासनाकडून सुद्धा मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अग्निशामक दल असेल किंवा आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी असतील, या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतील, या सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। तर शहरामध्ये सर्वत्र असे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील आज नांदेडमधून काय संवाद साधणार आहेत आणि जनतेशी काय बोलणार आहेत आणि सरकारला काय अल्टिमेटम देणार आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।